राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रतीक जवरे पाटील. मला एका जणांना बोलावलं होतं जिगाव प्रकल्प पाहायला. सकाळी सकाळी आपली स्प्लेंडर घेऊन आलो पेट्रोल पंपावर. तठी 200 रुपयाचं पेट्रोल टाकून आलो नांदुऱ्यात, कुठे आपल्या पीजेमेन्स वेअरवर. तठी आरशात पाहून जरा एडे चाय केले आणि फुकटचा चहा वाटला. पण आपली स्प्लेंडर राहू दिली तठी जण गौल खेळून मला एक जण घ्यायला आलं होतं. त्याची स्प्लेंडर घेऊन निघलो जळगाव रोड, सरळ आलो पूर्णा नदीवर. हेच ते पूर्णा नदी, ह्या नदीवरच जिगावचा प्रकल्प होईल. तिथून पुढे मानेगावातून टर्न घेऊन आलो सरळ गौलखेड मध्ये. या गावातले तुम्ही एकदा घर पहा, प्रत्येकाचे घर या गावात तुम्हाला असेच दिसते. जिगाव प्रकल्प बोलते ना भाई. पण मी ज्याच्या घरी आलो होतो त्याचं घर हे. या गावातल्या 75% लोकांच्या दारी तुम्हाला 4 व्हीलर उभी दिसेल. मोहन पाटीलच्या घराचं बांधकाम एकदम ओके मध्ये होईल होतं. घर एवढं मोठं की किती मोठा टाइम तर आमचा घर पायातच गेला. त्याला विचारलं, म्हटलं का टोटल खोल्या किती आहे? टोटल 150 खोल्या आहे म्हणत, आणि 1000 लिटरच्या 13 टाक्या पाण्याच्या आहेत. ते ऐकून तर मग किडनी मध्ये जरासा अटॅक चालता. त्याच्या घरी चहा घेऊन आलो, त्याचं दुसरं घर पाहिले. पण ते त्याचं घर नव्हतं, गोडाऊन होतं, फक्त वावरातला माल ठेवायसाठी. त्या गोडाऊन मध्ये बी एक 4 व्हीलर उभी होती, ते बी त्याचीच होती. मग आलो अजून एका जणाच्या घरी. हा गडी आपल्याला मोठा फॉलोअर आहे. त्याची भेट घेतली आणि त्याच्या घरी नाश्ता करून आम्ही निघलो धरणाकडे. 3 जण एका स्प्लेंडरवर आलो धरणा.